श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचे संकलक तीर्थस्वरूप वा रा अंतरकर हे तीर्थस्वरूप म वी उर्फ बाळ केतकर यांची परमपूज्य श्री तात्यासाहेबांच्या संबंधित आठवण सांगतात. तात्यांच्या समवेत आम्ही काही मंडळी कर्जतजवळ कडाव येथे श्री उपाध्ये यांच्या आमंत्रणावरून गेलो होतो. भोवताली सर्वत्र भात खाचरे, पाणी भरलेलं, दिवसाही चावत असे डास होते. रात्री एकमेव मच्छरदाणी बांधून त्यात तात्यांसाठी गादी घातली होती. श्री उपाध्ये मला म्हणाले, बाळ, तू त्याच मच्छरदाणीत झोप, म्हणजे तात्यांना काही लागले तर तू देशील. दिवसभराचे सर्व कार्यक्रम उरकेपर्यंत रात्री 12 वाजून गेले. नंतर तात्या हातपाय धुवून आले आणि मच्छरदाणीत जप करायला लागले. मी बाहेर घुटमळत राहिलो. तात्यांच्या ते लक्षात आले. त्यांनी माळ ठेवली, प्यायला घोटभर पाणी मागितले. ते पिऊन ते गादीवर आडवे झाले. 5-10 मिनिटातच गाढ झोप लागली. हे पाहून मग मीही पडलो व झोपलो. एक झोप झाल्यावर जाग आली. पाहतो तो तात्या मांडी घालून जप करीत बसलेले. न राहून मी विचारले, तात्या, सारखा प्रवास चालू आहे. दिवसभर आणि रात्रीपर्यंत सतत काही ना काही कार्यक्रम चालूच असतो. क्षणाचीही उसंत नसते. रात्री जागरणे घडतात. तुम्ही दमत कसे नाहीत? आणखी रात्री जागून जपाला बसता. किती त्रास होतो तुम्हाला? त्यावर ते म्हणाले, अरे, महाराजांनी नेमून दिलेला जप आहे. तो काही झाले तरी करायलाच हवा. त्यात आपण कधीही कसूर करता कामा नये. वाटेल ते झाले तरी हे पाळलेच पाहिजे. वेळ काढून जप पुरा केलाच पाहिजे. असो. तात्या अगदी साध्या सामान्य माणसासारखे वागत, गप्पा मारीत, पत्ते खेळत, मुलांशी क्रिकेटसुद्धा खेळत. ते सांगत, आपण जे काही करायचे ते अगदी मनापासून मन लावून करावे. खेळायच्या वेळी खेळ, जपाला बसले की जप. सारखा जपच करू म्हटले तर होणार नाही. मध्ये मध्ये विरंगुळा लागेलच. मात्र त्याला किती वेळ आणि महत्त्व द्यायचे हा सुमार आपण सांभाळला पाहिजे. तात्यांची वृत्ती फार संकोची होती. घरातसुद्धा ते पाहुण्यासारखे वागत. घरातल्या व्यवहाराची त्यांना कधीच काही माहिती नसे. महाराजांच्या इच्छेनेच सारे चालले आहे अशी त्यांची मनोमन खात्री होती. तात्या आपल्या घरात राहत नव्हते तर महाराजांच्या मंदिरात राहत होते. त्यांना रागावलेले, त्रासलेले, दमलेले कधीच कोणी पाहिले नाही. त्यांनी आपल्या शरीराची कधी पर्वा केली नाही. त्यांनी आपली जीवनसूत्रे सर्वस्वी महाराजांच्या हाती अर्पण केली होती. त्यांनी दुःखी अंतःकरणावर आपल्या प्रेमळ व मधुर शब्दांनी फुंकर घालण्याचे कार्य अविरतपणे केले. त्यांनी प्रत्येकावर प्रेम केले व करायला शिकविले. नामस्मरणाने सामान्य व्यक्तीचे जीवनही कसे आनंदमय होते याचे प्रत्यंतर त्यांनी आपल्या जीवनाने सर्वांपुढे ठेवले. श्री महाराज आणि त्यांची शिकवण यांच्याशी ते इतके एकरूप होऊन गेले होते की त्यांचे अंतरंगच काय, बाह्य काय लखलखीत या अनुसार बाह्यांगही श्री महाराजांप्रमाणेच कांतिमान व तेजस्वी झाले होते. तात्या व श्री महाराज यांच्यात भेदच राहिला नव्हता. तारीख 27 मार्च 1967 या दिवशी ते ऑपरेशनसाठी घराबाहेर पडले. त्यावेळी माझी व त्यांची भेट झाली ती माझ्यापुरती तरी शेवटचीच ठरली. त्यावेळी ते मला म्हणाले, सर्वांनी नित्य नामस्मरणात असावे, निर्भय असावे. रामराय सर्वांना सुखी ठेवील हा आशीर्वाद. हेच त्यांचे शेवटचे प्रेमळ शब्द. तात्या देहाने गेले पण हा अवतारी पुरुष होता. त्यांना जर मनापासून आपण आपल्या अडचणी सांगितल्या तर ते अजूनही धावत येतात हा माझा अनुभव आहे. असो. साधक हो, पुढील भागात आपण तीर्थस्वरूप कैलासवासी नाना रानडे कोल्हापूर यांची परमपूज्य श्री तात्यासाहेबांच्या संबंधित आठवण ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण आम्हाला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.